जरी आपल्याला एकंदरीत सगळ्यांचं ब्लड जरी सारखं वाटत असेल तरी ते सारखं नसतं. प्रत्येक पर्सन मध्ये एक वेगळा ब्लड ग्रुप जो आहे तर तो ब्लड ग्रुप आपल्याला पाहायला मिळतो. आणि हा ब्लड ग्रुप कसा डिसाइड केला जातो, ब्लड ग्रुप कसे तयार होतात, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपण ह्या आर्टिकल मध्ये करणार आहोत, ज्याचं नाव आहे ब्लड ग्रुप्स. ब्लड ग्रुप्स आर मेनली कंट्रोल्ड बाय द जीन्स. ब्लड ग्रुप कशावर डिपेंड आहेत तर ब्लड ग्रुप डिपेंड असतात तुमच्या जीन्सवर. जीन्स विच आर इनहेरिटेड फ्रॉम अवर पॅरेंट इन अस. जे की तुमच्या पॅरेंट कडून तुमच्यामध्ये आलेले जीन्स आहेत, त्या जीन्सच्या बेसिसवर तुमचे ब्लड ग्रुप जे आहेत तर ते ब्लड ग्रुप हे डिसाइड केले जातात. ब्लड ग्रुप डिस्क्राईब करण्याच्या अनेक सिस्टीम्स आहेत. त्याच्यामध्ये लेविस नावाची एक सिस्टीम आहे, किडीज नावाची एक सिस्टीम आहे, डफ नावाची एक सिस्टीम आहे, यमेनियस नावाची एक सिस्टीम आहे. बट मोर पॉप्युलर सिस्टीम टू डिस्क्राइब द ब्लड ग्रुप इज द एबीओ सिस्टीम ऑफ ब्लड ग्रुप. त्या सिस्टीमला आपण एबीओ सिस्टीम म्हणतो ब्लड ग्रुपची. दिस एबीओ सिस्टीम ऑफ ब्लड ग्रुप इज फर्स्टली डिस्कवर्ड इन 90s. याचा शोध जो आहे तर तो मुख्यतः 1900 मध्ये लावला. And the ABO blood group system is firstly described and discovered by Karl Landsteiner. त्या पर्सनचं नाव लक्षात ठेवा, कार्ल लँडस्टेनर. ही इज फ्रॉम व्हिएन्ना युनिव्हर्सिटी ऑफ ऑस्ट्रिया. तिथला एक तो बायोकेमिस्ट आहे आणि त्या बायोकेमिस्टने ब्लड ग्रुप जे आहेत तर त्या ब्लड ग्रुपची एक सिंपल सिस्टीम आपल्याला दिली आणि तीच सिस्टीम आपण जनरली फॉलो करतो. So our blood groups are mainly classified into 4 categories. That is a blood group A, blood group B, AB and O blood group. And all these 4 blood groups are controlled by mainly the 2 genes. त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल असणारे मुख्यतः 2 जीन्स जे आहेत तर हे 2 जीन्स असतात. ओके, that is IA and IB हे 2 जीन्स आहेत. ओके, blood groups is the best example of multiple alleles. ब्लड ग्रुप कशाचं एक्झाम्पल आहे? ब्लड ग्रुप हे मल्टिपल एलील्स एक्झाम्पल आहे. रिमेंबर दॅट द क्रोमोझोम्स विच आर प्रेझेंट इन अवर सेल, these chromosomes are donated by our mother and father to us. During the process of gametogenesis, the chromosomes get separated. Chromosome number reduces up to the half. And when the zygote is formed, the diploid number of chromosome is again restored. That means among these 46 chromosomes, 23 chromosomes are given by our mother and 23 chromosomes are given by our father. Now, the 23 comes together, there is a formation of 46. That means half of the genes are given by our mother and half of the genes are given by our father. Now, both the genes comes together and they start to express themselves, and when the gene express themselves, then the character determines. त्यावेळेला आपलं जे कॅरेक्टर आहे तर ते कॅरेक्टर हे डिसाइड केलं जातं. दॅट मीन्स आवर ईच अँड एव्हरी कॅरेक्टर इज डिपेंड अपॉन जीन्स. ते जीन्सवर डिपेंड असणार आहे आणि त्या जीन्सचाच एवढा मोठा इम्पॅक्ट आहे की त्यामुळे आपले वेगवेगळे ब्लड ग्रुप जे आहेत तर ते ब्लड ग्रुप तयार होतात. ओके, आता हे कुठले जीन्स आहेत, हे मल्टिपल एलील्सचं कसं बेस्ट एक्झाम्पल आहे ते आपण बघूयात. Basically, there is a presence of a wild type of gene, and that wild type of gene is known as IO. तो जो wild type चा जीन आहे तर त्या wild type च्या जीनला IO जीन असं म्हटलं जातं. This I word represent the isoagglutant. I म्हणजे काय? I म्हणजे isoagglutant. So the name of this gene is isoagglutant O gene, and this gene is mainly of wild type. हा जो जीन असणार आहे तर हा जीन असणार आहे वाइल्ड टाइपचा जीन. द वाइल्ड टाइप ऑफ जीन इज प्रेझेंट मॅक्सिममली इन व्हेरियस इंडिव्हिज्युअल्स ऑफ दिस पॉप्युलेशन. तो मॅक्सिममली डिस्ट्रीब्युटेड आहे म्हणून आपण त्याला वाइल्ड टाइप ऑफ जीन असं म्हणतो. बट देर इज अ प्रेझेन्स ऑफ 2 म्युटंट ऑफ दिस वाइल्ड टाइप ऑफ जीन. म्हणजे मॅक्सिमम पॉप्युलेशन मध्ये हा IO जीन प्रेझेंट असणार आहे. म्हणून आपण पाहतो आपल्या आजूबाजूला कुठला ब्लड ग्रुप सगळ्यात जास्त प्रमाणात असतो तर तो O ब्लड ग्रुप सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये असणार आहे. आपण जर आपल्या पॉप्युलेशनचा विचार केला आणि पॉप्युलेशन मध्ये जर आपण ब्लड ग्रुप्स बघितले
तर मॅक्सिमम लोकांचा ब्लड ग्रुप तुम्हाला ओ ब्लड ग्रुप पाहायला मिळतो. वाय? बिकॉज दिस ब्लड ग्रुप इज कंट्रोल्ड बाय दिस जीन दॅट इज द IO. It is a wild type of gene, and this wild type of gene having the two mutant, याचे दोन mutant आपल्याला पाहायला मिळतात. The first mutant of this IO gene is known as IA, isoagglutinin A and isoagglutinin B. हे दोन काय आहेत तर हे दोन ह्यांचे म्युटंट आहेत. These are the two mutant. But this wild type of gene never express itself. तो स्वतःला कधीही एक्सप्रेस करत नाही. ज्यावेळेला आपण म्हणतो एक्सप्रेशन ऑफ जीन, when the gene express itself, gene synthesize one protein. ज्यावेळेला कुठल्याही जीनचं एक्सप्रेशन असतं, that expression always in the form of protein synthesis. Suppose this IA gene, it express itself. Gene is nothing but this is the functional fragment of DNA. It is a functional DNA. फंक्शनल DNA लाच आपण जीन म्हणून कन्सिडर करतो. When this IA gene express itself firstly by the process of transcription, it forms RNA. तो काय तयार करणार आहे? By the process of transcription, by the process of transcription, this IA gene firstly synthesize its mRNA. काय तयार करणार आहे? mRNA तयार करेल. Then this mRNA undergoes the process of translation. याचं काय होईल? याचं ट्रान्सलेशन होईल. And after the process of translation there is a synthesis of protein. काय तयार झाला? प्रोटीन तयार झाला. म्हणजे प्रत्येक जीन स्वतःला ह्याच पद्धतीने एक्सप्रेस करत असतो. IA जीनने स्वतःला एक्सप्रेस करण्यासाठी पहिल्यांदा काय केलं तर ट्रान्सक्रिप्शन केलं. बाय द प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन देयर इज अ फॉर्मेशन ऑफ mRNA. mRNA ट्रान्सलेशन मध्ये गेला and after the translation there is a formation of protein. Now this protein is formed and the formed protein move on the surface of RBC. आणि हा जो तयार झालेला प्रोटीन असेल तर हा प्रोटीन तुमच्या ब्लड मध्ये प्रेझेंट राहत नाही किंवा दुसऱ्या कुठल्या तरी एखाद्या सेल कडे गेला असंही होत नाहीये. दिस प्रोटीन मूव ऑन द सरफेस ऑफ आरबीसी. हा कुठे जाऊन बसेल? हा आरबीसीच्या सरफेसवर जाऊन बसेल. नाउ ऑन द सरफेस ऑफ आरबीसी देयर इज अ प्रेझेन्स ऑफ दिस प्रोटीन ए. या प्रोटीनला आपण काय नाव दिलं? प्रोटीन ए नाव दिलं. बिकॉज दिस प्रोटीन इज सिंथसाइज्ड बाय दिस जीन दॅट इज IA. IA कडून तो तयार झाला म्हणून ह्या प्रोटीनला नाव दिलं आपण ए प्रोटीन. हा कुठे गेला? इट गोज ऑन द सरफेस ऑफ आरबीसी अँड दीज प्रोटीन्स विच आर प्रेझेंट ऑन द प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ आरबीसी दे आर नोन ॲज अँटीजन्स. त्यांना काय म्हणलं जातं? त्यांना अँटीजन्स म्हणलं जातं. एक गोष्ट क्लिअर करा कि any foreign particle which enters inside the body and stimulate our immunity system, that is called as antigen. त्याला अँटीजन म्हणलं जातं. परंतु इथे हा फॉरेन पार्टिकल नाहीये. This protein is synthesized due to the expression of this IA gene and it move on the surface of RBC. तो RBC च्या सरफेसवर जाऊन बसला. परंतु आपण त्याला अँटीजन म्हणतो and this antigen is known as antigen A. Antigen A. Okay. And when the on surface of RBC there is a presence of antigen A, then the person having blood group A. त्यावेळेला त्या पर्सनचा ब्लड ग्रुप काय असेल? त्या पर्सनचा ब्लड ग्रुप A असणार आहे. ज्या पद्धतीने IA जीनने स्वतःला एक्सप्रेस केलं त्याच पद्धतीने हा IB जीन सुद्धा स्वतःला एक्सप्रेस करतो. IB जीन जर स्वतःला एक्सप्रेस करत असेल तर IB जीन कडून सगळ्यात पहिले केलं जाणार आहे ट्रान्सक्रिप्शन. इट ऑल्सो अंडरगोज द प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन. By the process of transcription, this IB gene firstly synthesize mRNA. Now this mRNA again undergoes the process of translation. And after the translation, there is a formation of a protein and this protein is known as B protein. ह्या प्रोटीनला काय म्हणलं जातं? ह्या प्रोटीनला आपण B प्रोटीन म्हणतो.
Now the formed B protein again moves on the surface of RBC. तो कुठे जाणार आहे? तो RBC च्या सरफेसवर प्रेझेंट असणार आहे. So this B protein goes on the surface of RBC. Now this B protein is known as B antigen. याला आपण B antigen म्हणतो. And if on the surface of RBC there is a presence of only B antigen, then the person having blood group B. त्यावेळेस त्या पर्सनचा ब्लड ग्रुप कुठला असणार आहे? तो B असणार आहे. समजा एखाद्या पर्सन मध्ये आईचा ब्लड ग्रुप होता A, वडिलाचा ब्लड ग्रुप होता B, आणि जो इंडिव्हिज्युअल तयार झाला त्याच्यामध्ये हे दोनही जीन्स प्रेझेंट आहेत. IA पण प्रेझेंट आहे आणि IB पण प्रेझेंट आहे. बोथ द जीन्स एक्सप्रेस देमसेल्फ. ते दोघेही स्वतःला एक्सप्रेस करतील. IA ने जर स्वतःला एक्सप्रेस केलं तर A प्रोटीन तयार झाला. IB ने जर स्वतःला एक्सप्रेस केलं तर B प्रोटीन तयार झाला. दॅट मीन्स ऑन द सरफेस ऑफ RBC देयर इज अ प्रेझेन्स ऑफ A antigen as well as B antigen. Then the person having blood group AB. त्यावेळेस त्या पर्सनचा ब्लड ग्रुप कुठला असणार आहे? त्यावेळेस त्या पर्सनचा ब्लड ग्रुप असणार आहे AB ब्लड ग्रुप. ओके. AB blood group is the best example of co-dominance. AB blood group जो आहे तर AB blood group हा co-dominance चा बेस्ट एक्झाम्पल आहे. डॉमिनन्स म्हणजे काय हो? डॉमिनंट कॅरेक्टर. जे कॅरेक्टर स्वतःला एक्सप्रेस करतं दॅट इज कॉल्ड एज अ डॉमिनंट कॅरेक्टर. आणि जे कॅरेक्टर स्वतःला एक्सप्रेस करू शकत नाही दॅट इज कॉल्ड एज रेसेसिव्ह कॅरेक्टर. जनरली आपल्यामध्ये जे जीन्स असतात तर ते ह्याच फॉर्मॅटमध्ये असतात. एक तर दोनही जीन डॉमिनंट असतात परंतु ते एकच कॅरेक्टर कंट्रोल करतात, किंवा दोनही जीन रेसेसिव्ह असतात, किंवा दोघेपैकी एक डॉमिनंट असतो आणि एक रेसेसिव्ह असतो. त्यावेळेस आपण त्याला म्हणतो कम्प्लीट डॉमिनन्स आणि कम्प्लीट रेसेसिव्ह कॅरेक्टर. बरोबर. परंतु इथे हे दोन जीन्स वेगवेगळे आहेत. दोन जीन कडून सिंथसाइज होणारे प्रोटीन सुद्धा वेगवेगळे आहेत, परंतु हे दोनही जीन्स स्वतःला एक्सप्रेस करतात. And when both the genes express themselves, this is the best example of co-dominance. दोघही डॉमिनंट आहेत आणि दोघही स्वतःला एक्सप्रेस करतात. दोघही वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन तयार करतात. And both these proteins are migrated on the surface of RBC, which are known as antigen A and antigen B. So this person having the blood group AB, त्यावेळेस त्या पर्सनचा ब्लड ग्रुप AB तयार होणार आहे. आपण जर विचार केला ह्या वाईल्ड टाईपच्या जीनचा तर दिस जीन नेव्हर एक्सप्रेस इटसेल्फ. तो स्वतःला कधीही एक्सप्रेस करत नाही. समजा एखादा पर्सन आहे की त्याचा ब्लड ग्रुप आपण म्हणतो त्या पर्सनचा ब्लड ग्रुप O आहे, तर त्या पर्सन मध्ये नेमकी काय कंडिशन असेल? जर त्या पर्सन मध्ये IO जीन प्रेझेंट असतील, दोनही आईकडून आलेला सुद्धा IO आणि वडिलांकडून आलेला जीन सुद्धा काय असेल? IO कंडिशन मध्ये असेल, तर IO इज अन वाईल्ड टाइप ऑफ जीन. हा जीन स्वतःला कधीही एक्सप्रेस करत नाही. एक्सप्रेस करत नाही म्हणजे नेमकं काय? तर तो ट्रान्सक्रिप्शन करून mRNA तयार करत नाही. mRNA जर तयार झाला नाही तर ट्रान्सलेशन होत नाही, आणि ट्रान्सलेशन जर झालं नाही तर प्रोटीन तयार होत नाही. जर प्रोटीन तयार झाला नाही तर हा प्रोटीन आरबीसीच्या सरफेसवर येणार नाही. जर आरबीसीच्या सरफेसवर कुठलाही अँटीजन प्रेझेंट नसेल तर त्या पर्सनचा ब्लड ग्रुप कोणता असतो? O ब्लड ग्रुप. एवढ्या गोष्टीहून आपल्याला लक्षात येतं की ब्लड ग्रुप्स आर मेनली डिसाइडेड ऑन द बेसिस ऑफ प्रेझेन्स ऑफ अँटीजन्स ऑन द सरफेस ऑफ आरबीसी. आरबीसीच्या सरफेसवर जे काही अँटीजन्स प्रेझेंट आहेत त्या अँटीजनच्या बेसिसवरच ब्लड ग्रुप डिसाइड केले जातात. समजा आरबीसीच्या सरफेसवर जर ए अँटीजन प्रेझेंट असेल तर ब्लड ग्रुप काय झाला? ए. आरबीसीच्या सरफेसवर जर बी अँटीजन प्रेझेंट असेल तर ब्लड ग्रुप काय झाला? बी. आरबीसीच्या सरफेसवर जर दोनही अँटीजन प्रेझेंट असतील ए आणि बी तर ब्लड ग्रुप काय झाला? ए बी. आरबीसीच्या सरफेसवर जर कुठलाच अँटीजन प्रेझेंट नसेल तर ब्लड ग्रुप कुठला झाला? ओ ब्लड ग्रुप. तर त्यावेळेस ओ ब्लड ग्रुप जो आहे तर तो ओ ब्लड ग्रुप तयार होणार आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा अभ्यास 1900 मध्ये केला. कोणे? कार्ल लँडस्टेनरने. आणि कार्ल लँडस्टेनरने सांगितलं की आपल्याकडे मुख्यतः 4 प्रकारचे ब्लड ग्रुप जे आहेत तर ते 4 प्रकारचे ब्लड ग्रुप प्रेझेंट आहेत. बाकी आपलं सगळं ब्लड कसं आहे तर ते ब्लड बिलकुल सेम आहे.
परंतु हे 4 प्रकारचे ब्लड ग्रुप हे अत्यंत महत्वाचे असतात ड्युरिंग द प्रोसेस ऑफ ब्लड ट्रान्सफ्युजन. ब्लडचं ट्रान्सफ्युजन करत असताना कोणी कोणाला ब्लड द्यावं हे डिपेंड आहे कशावर, त्या अँटीजन आणि अँटीबॉडीजवर. मग ब्लड ग्रुप बघायचे आपल्याला 4 वेगवेगळ्या प्रकारचे आपण ब्लड ग्रुप बघणार आहोत. ब्लड ग्रुप बघत असताना आरबीसीच्या सरफेसवर काय आहे, त्या पर्सनच्या प्लाझ्मामध्ये नेमकं काय असतं, तो पर्सन कोणाला ब्लड देऊ शकतो आणि कोणाचं ब्लड घेऊ शकतो, या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला हे जे आपले 4 प्रकारचे ब्लड ग्रुप्स आहेत या 4 प्रकारच्या ब्लड ग्रुप्स मध्ये करायचं आहे. ओके, सगळ्यात पहिले आपण बघूयात की एक पर्सन आहे, त्या पर्सनचा फिनोटाइप. फिनोटाइप म्हणजे आपण म्हणूयात मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर. ओके, मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर आहे त्या पर्सनचं. द पर्सन हॅव्हिंग ब्लड ग्रुप ए, त्या पर्सनचा जो ब्लड ग्रुप आहे तर तो ब्लड ग्रुप आहे ए ब्लड ग्रुप. जर त्या पर्सनचा ब्लड ग्रुप ए असेल तर त्या पर्सनचा जिनोटाइप काय असणार आहे, जिनोटाइप दॅट मीन्स द जीन्स, जिनोटाइप. जर एखाद्या पर्सनचा ब्लड ग्रुप ए असेल तर त्या पर्सन मध्ये जीन्स कुठले असणार आहे, तो IA, बरोबर आहे. परंतु एक जीन असतो का, नाही. जीन्स आर ऑलवेज प्रेझेंट इन अलिलिक फॉर्म. 2 जीन्स प्रेझेंट असतात, कारण की एक जीन आईकडून येतो, एक जीन वडिलांकडून येतो, कारण की क्रोमोझोम पेअर मध्ये प्रेझेंट असतात आणि प्रत्येक क्रोमोझोमवर तो जीन असणार आहे. क्रोमोझोमचा पेअर आहे म्हणून जीन्स किती असणार आहेत, 2 जीन्स असणार आहेत. म्हणून त्या पर्सनचा जो जिनोटाइप आहे तर तो असेल IA. हा जिनोटाइप त्या पर्सनचा असू शकतो. किंवा दुसरा एक जिनोटाइप असू शकतो. त्या पर्सनचा सेकंड जिनोटाइप काय असेल, दॅट इज IAIO. ही एक कंडिशन या ठिकाणी प्रेझेंट असू शकते की वडिलाचा ब्लड ग्रुप होता O, आईचा ब्लड ग्रुप होता A. तर वडिलांनी दिलेला जो जीन आहे तर तो आहे IA आणि आईकडून आलेला जो जीन आहे दॅट इज द IO. ओके, पण आपल्याला माहित आहे IO जीन स्वतःला कधीही एक्सप्रेस करत नाही. एक्सप्रेस कोण करणार आहे, IA नावाचा जीन एक्सप्रेस करणार आहे. कुठलं प्रोटीन सिंथसाइज होणार आहे, ए, प्रोटीन ए, अँटीजन ए तयार होणार आहे आणि हा अँटीजन ए कुठे जाणार आहे, आरबीसीच्या सरफेसवर जाणार आहे. आता ह्या पर्सनच्या आरबीसीच्या सरफेसवर नेमकं काय प्रेझेंट असेल, ऑन आरबीसी. On the surface of RBC, there is always presence of antigens. हे antigens present असणार आहे. So when a person having the genotype IAIA or IAIO, then on the surface of the RBC of this person, there is a presence of A antigen. कुठला अँटीजन असणार आहे, A अँटीजन जो आहे तर तो A अँटीजन हा प्रेझेंट असणार आहे. ओके, आता इथे एक्सप्रेशन कसं आहे बघा. जर पर्सनचा जिनोटाइप IAIA असेल तर बोथ दी जीन्स एक्सप्रेस देमसेल्फ, दोनही जीन स्वतःला एक्सप्रेस करतील. हा IA स्वतःला एक्सप्रेस करेल. सगळ्यात पहिले होईल ट्रान्सक्रिप्शन आणि मग होईल ट्रान्सलेशन आणि तयार होईल प्रोटीन A. दुसरा जो जीन आहे IA हा सुद्धा स्वतःला त्या सेम फॅशनने एक्सप्रेस करेल. तयार होणारा प्रोटीन कुठला असेल, ए प्रोटीन, तो सुद्धा कुठे जाईल, आरबीसीच्या सरफेसवर जाईल. परंतु जर त्या पर्सनचा जिनोटाइप IA आणि IO असेल तर याच्यापैकी फक्त IA स्वतःला एक्सप्रेस करेल, IO स्वतःला कधीही एक्सप्रेस करत नाही. जरी IO ने स्वतःला एक्सप्रेस केलं नाही तरीही आरबीसीच्या सरफेसवर ए प्रोटीन प्रेझेंट असणार आहे, कारण की इथे IA हा स्वतःला एक्सप्रेस करू शकतो. म्हणून आरबीसीच्या सरफेसवर ए अँटीजन जो आहे तर तो प्रेझेंट असणार आहे. आणि जर आरबीसीच्या सरफेसवर ए अँटीजन प्रेझेंट असेल तर त्याचा अर्थ त्या पर्सनचा ब्लड ग्रुप कुठला झाला, ए ब्लड ग्रुप झाला. परंतु एवढ्यावरच आपल्याला थांबता येत नाही. आता त्या पर्सनच्या प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज प्रेझेंट असतात. तो जो पर्सन आहे ज्याचा ब्लड ग्रुप ए असेल त्या पर्सनच्या प्लाझ्मा जो आहे तर त्या प्लाझ्मामध्ये अँटीबॉडी जे आहे तर त्या अँटीबॉडी प्रेझेंट असतात. अँटीबॉडीज. अ पर्सन हॅव्हिंग ब्लड ग्रुप ए,
That person having antigen A on the surface of RBC, but in the plasma of that person there is a presence of antibody B. त्या पर्सनच्या प्लाझ्मामध्ये प्रेझेंट असणारी जी अँटीबॉडी आहे तर ती अँटीबॉडी बी असणार आहे. Antibodies are nothing but these are the immunoglobulins. The relationship in between the antigen and antibody is mainly based on lock and key hypothesis. ज्या प्रकारचा अँटीजन असेल त्याच प्रकारची अँटीबॉडी असायला पाहिजे, म्हणजे ते एकूण एकासोबत रिएक्शन करू शकतात. आता एक सिंपल गोष्ट लक्षात घ्या, मी इथे आरबीसीच्या सरफेसवर जो अँटीजन दाखवला तो त्रिकोणी दाखवला, परंतु अँटीबॉडी जी दाखवली तर ती गोल आकाराची दाखवली. म्हणजे अँटीजन आणि अँटीबॉडी ह्या दोन्ही कशा आहेत, तो वेगवेगळ्या आहेत, हे दोन्ही सेम आहेत का? जर का मी या ठिकाणी अँटीबॉडी जर ट्रायंग्युलर दाखवली असती तर ही अँटीबॉडी आणि हा अँटीजन एकूण एकासोबत रिॲक्ट होऊ शकतो, कारण की ते एकूण एकासोबत मॅच होत आहेत. लॉक अँड की म्हणजे पर्टिक्युलर कुलूप उघडण्यासाठी आपल्याला एक पर्टिक्युलर चाबी पाहिजे, त्या चाबीच्या साह्याने ते कुलूप उघडतं. दुसरी कुठलीही चाबी लावा त्याला कुलूप उघडतं का? कुलूप उघडत नाही. त्याला आपण म्हणतो लॉक अँड की हायपोथेसिस. ज्या प्रकारचा अँटीजन असेल त्याच प्रकारची अँटीबॉडी ही प्रेझेंट असेल तर या दोघांची रिएक्शन होईल, अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स जे आहे तर ते कॉम्प्लेक्स तयार होईल. म्हणजे समजा इथे आपण कन्सिडर करूयात की आपली आरबीसी आहे आणि या आरबीसीच्या सरफेसवर असणारा हा अँटीजन आहे विच इज समवॉट ट्रायंग्युलर, आणि इथे प्रेझेंट असणारी अँटीबॉडी आहे, दिस अँटीबॉडी इज ऑल्सो ट्रायंग्युलर. देन दिस अँटीबॉडी कॅन रिॲक्ट विथ दिस अँटीजन, ती या अँटीजनला बाइंड करेल. Here is a formation of antigen antibody complex, then this RBC will be destroyed. ही जी आरबीसी आहे ही आरबीसी काय होईल, ही आरबीसी ब्रेक केली जाईल, ही आरबीसी डिस्ट्रॉय केली जाईल. परंतु ज्या पर्सनचा ब्लड ग्रुप ए असतो त्या पर्सनच्या आरबीसीच्या सरफेसवर ए अँटीजन असतो, परंतु प्लाझ्मा मध्ये मात्र वेगळ्या प्रकारची अँटीबॉडी दिली आहे, बी टाईपची अँटीबॉडी दिली. म्हणून ही बी टाईपची अँटीबॉडी ह्या ए टाईपच्या अँटीजन सोबत कधीही रिॲक्ट होत नाही. त्या पर्सनच्या ब्लडची क्लम्पिंग कधीही होणार नाहीये नॅचरली, बरं का, नॅचरल कंडिशन मध्ये, कारण की ही अँटीबॉडी आणि अँटीजन एकूण एकासोबत रिॲक्ट होऊ शकत नाहीत, ते एकूण एकाला रिॲक्ट सुद्धा करणार नाहीयेत. म्हणून अशा प्रकारे दोन वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला इथे पाहायला मिळतात. आरबीसीच्या सरफेसवर प्रेझेंट असणारा अँटीजन आणि प्लाझ्मा मध्ये प्रेझेंट असणारी अँटीबॉडी, ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. सिंपलचा एक्सपेरिमेंट करून बघूयात आपण की ह्या ज्या बी अँटीबॉडीज आहेत यांना आपण काढून टाकूयात, इथे अँटीबॉडी ए टाकूयात. मग काय होईल, अँटीबॉडी ए जर आपण या ठिकाणी ठेवल्या तर ए अँटीजन आणि ए अँटीबॉडी ह्या दोघांची रिएक्शन होईल, आणि रिएक्शन झाल्याच्या नंतर त्या पर्सनच्या ब्लडची काय व्हायला लागेल, क्लम्पिंग व्हायला लागेल, म्हणजे त्या पर्सनचं ब्लड फुटायला लागेल. आरबीसी ज्या आहेत तर त्या आरबीसी काय व्हायला लागतील, त्या डिस्ट्रॉय व्हायला लागतील, त्या ब्रेक व्हायला लागतील. परंतु नॅचरल कंडिशन मध्ये असं कधीही होत नाही. बर, ज्या पर्सनचा ब्लड ग्रुप ए आहे तो पर्सन ब्लड कोणाला देऊ शकतो आणि तो ब्लड कोणाकडून घेऊ शकतो? डोनेट टू, ओके, अँड रिसीव्ह फ्रॉम. डोनेट हा कोणाला ब्लड देईल, कोणाला डोनेट करू शकतो, आणि हा कोणाकडून ब्लड रिसीव्ह करू शकतो? डोनेट ब्लड अँड रिसीव्ह ब्लड. ज्या पर्सनचा ब्लड ग्रुप ए आहे तो पर्सन ज्या पर्सनचा ब्लड ग्रुप ए आहे त्यालाच तो ब्लड देऊ शकतो. एचा ब्लड ग्रुप ए ला इझिली देऊ शकतो आपण, कारण की ज्या पर्सनचा ब्लड ग्रुप ए आहे त्याच्या सरफेसवर अँटीबॉडीज आहेत आरबीसीच्या सरफेसवर, आणि अँटीजन्स आहेत, आणि प्लाझ्मामध्ये अँटीबॉडी सेम, दोघांमध्ये ही कंडिशन सेम असेल, म्हणून हा पर्सन ब्लड कोणाला देऊ शकतो, ज्याचा ब्लड ग्रुप ए आहे त्याला, आणि कोणाकडून घेऊ शकतो, ज्याचा ब्लड ग्रुप ए आहे त्याच्याकडून तो ब्लड घेऊ शकतो. सो ही रिसीव्ह ब्लड फ्रॉम ए. ओके, आता ज्या पर्सनचं ब्लड ग्रुप ए आहे तो ब्लड देऊ शकतो कोणाला, परत ज्या पर्सनचं ब्लड ग्रुप ए बी आहे त्या पर्सनला सुद्धा तो ब्लड देऊ शकतो. हा कोणाला देऊ शकतो, ज्या पर्सनचा ब्लड ग्रुप ए बी आहे त्याला सुद्धा तो ब्लड देऊ शकतो. आणि घेऊ शकतो कोणाकडून, दोन लोकांकडून घेऊ शकतो. ज्याचा ब्लड ग्रुप ए आहे त्याच्याकडून तो ब्लड घेईल, आणि ज्याचा ब्लड ग्रुप ओ आहे त्याच्याकडून सुद्धा तो ब्लड घेईल. बघा, दोघांकडून तो ब्लड घेऊ शकतो. ए वाल्याकडून ब्लड घेऊ शकतो आणि ओ वाल्याकडून घेऊ शकतो.
ज्या पर्सनचा ब्लड ग्रुप ओ असतो त्या पर्सनच्या आरबीसीच्या सरफेसवर अँटीजन असतो का? नाही, कारण की आयओ जीन स्वतःला कधीच एक्सप्रेसच करत नाही, म्हणून आरबीसी तर एकदम क्लीन असणार आहे त्याची, म्हणून त्याच्या आरबीसी तर आपण कोणालाही देऊ शकतो. ओके, चला दुसऱ्या ब्लड ग्रुप कडे जाऊया. दुसरा ब्लड ग्रुप आहे बी ब्लड ग्रुप. समजा एक पर्सन आहे, त्याचा फिनोटाइप आहे बी. फिनोटाइप ऑफ दॅट पर्सन इज बी. बी म्हणजे काय? त्या पर्सनचा ब्लड ग्रुप कुठला असेल? बी ब्लड ग्रुप असणार आहे. द ब्लड ग्रुप ऑफ द सेकंड पर्सन इज बी. जर एखाद्या पर्सनचा ब्लड ग्रुप बी असेल तर त्याचा जिनोटाइप काय असेल? फिनोटाइप इज ब्लड ग्रुप बी, जिनोटाइप काय असणार आहे? आय बी. आय बी ही एक कंडिशन आहे. हा असू शकतो होमोझायगस डॉमिनंट कंडिशन मध्ये. दुसरी एक हेट्रोझायगस कंडिशन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकते. हेट्रोझायगस म्हणजे वेगवेगळे जीन्स त्याच्याकडे प्रेझेंट असू शकतात. कुठले? आय बी आय ओ ही एक कंडिशन जी आहे, तर ही एक कंडिशन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकते. ओके, आता इथे प्रेझेंट असणारा जो आय बी जीन आहे, दिस आय बी जीन एक्सप्रेस इटसेल्फ, तो स्वतःला एक्सप्रेस करतो. एक्सप्रेशनची सेम मेथड आहे. जीन फर्स्टली फॉर्म्स mRNA by the process of transcription and then from the mRNA there is a formation of protein by the process of translation. ते ट्रान्सलेशन होणार आहे. आणि आता प्रोटीन तयार झाला, आणि प्रोटीन तयार झाला की हा प्रोटीन कुठे जातो? इट मायग्रेटेड ऑन द सरफेस ऑफ आरबीसी. तो आरबीसीच्या सरफेसवर जाऊन बसेल, आणि आरबीसीच्या सरफेसवर जर तो प्रोटीन गेला तर त्याला आपण म्हणतो अँटीजन. कुठला अँटीजन आहे? बी अँटीजन. मग आरबीसीच्या सरफेसवर कुठला अँटीजन प्रेझेंट असणार आहे? ऑन द सरफेस ऑफ आरबीसी देयर इज अ प्रेझेन्स ऑफ बी अँटीजन. कुठला अँटीजन आहे? हो, बी अँटीजन जो आहे तर तो आरबीसीच्या सरफेसवर असेल. आता ह्या पहिल्या कंडिशन मध्ये, ज्याला आपण होमोझायगस कंडिशन म्हणलं होतं, बोथ दी जीन्स एक्सप्रेस देमसेल्फ अँड फॉर्म्स प्रोटीन बी. यांच्यापासून बीच प्रोटीन तयार होणार आहे. परंतु ज्यावेळेस हेट्रोझायगस कंडिशन असते त्यावेळेस आय बी स्वतःला एक्सप्रेस करतो, परंतु आय ओ स्वतःला कधीही एक्सप्रेस करत नाही. त्याचं एक्सप्रेशनच होणार नाही. म्हणून आरबीसीच्या सरफेसवर जरी त्या पर्सन मध्ये आयओ जीन प्रेझेंट असेल तरीही आरबीसीच्या सरफेसवर फक्त ओ अँटीजनच बी अँटीजनच प्रेझेंट असणार आहे. ओ अँटीजन नावाचा प्रकारच नसतो आपल्याकडे. ओके, सो ऑन द सरफेस ऑफ आरबीसी देयर इज अ प्रेझेन्स ऑफ बी अँटीजन. हा कुठला अँटीजन आहे? हा बी अँटीजन आहे. अँड इन द प्लाझ्मा, आता ज्या पर्सनच्या आरबीसीच्या सरफेसवर बी अँटीजन प्रेझेंट असेल त्या पर्सनच्या प्लाझ्मा मध्ये आपल्याला कुठली अँटीबॉडी ठेवावी लागेल? बी अँटीबॉडी जर ठेवली तर अँटीजन आणि अँटीबॉडीची काय होईल? रिॲक्शन होईल. म्हणून आपल्याला बिलकुल याच्या अगेन्स्ट वेगळ्या प्रकारची अँटीबॉडी ही प्लाझ्मा मध्ये ठेवावं लागते. इन द प्लाझ्मा ऑफ दॅट पर्सन देयर इज अ प्रेझेन्स ऑफ ए अँटीबॉडी. अँटीबॉडी कुठली असणार आहे? अँटीबॉडी ए असणार आहे. मुद्दाम आपण त्यांचे आकार वेगवेगळे दाखवतो. इथे आपण बी अँटीबॉडीला थोडस हाफ सर्क्युलर दाखवलं, आणि अँटीबॉडी जी आहे तर त्या अँटीबॉडीला ट्रायंग्युलर दाखवलं, जेणेकरून यांचे शेप्स एकूण एकासोबत मॅच होणार नाहीत. जर तुमच्या आरबीसीच्या सरफेसवर बी अँटीजन प्रेझेंट असेल तर प्लाझ्मा मध्ये ए अँटीबॉडी प्रेझेंट असते. आता बघा, इथे प्रेझेंट असणारा हा बी अँटीजन आणि ही बी अँटीबॉडी, जर ह्या बी अँटीबॉडी मी इथे आणून टाकल्या तर काय होईल? तर ह्या बी अँटीबॉडी ह्या अँटीजनवर रिॲक्ट करतील, यांचा अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स तयार होईल आणि आरबीसी काय होईल? बस्ट होईल, आरबीसी तुमची फुटेल. ओके, त्याच्यामुळेच ज्या पर्सनचं ब्लड ग्रुप ए आहे त्याचं ब्लड आपल्याला बी ला देता येत नाही, आणि ज्या पर्सनचा ब्लड ग्रुप ए आहे त्याचं ब्लड आपल्याला बी पर्सनला देता येत नाही, कारण की अँटीजन अँटीबॉडी एकूण एकासोबत काय होणार आहेत? त्या मॅच होणार आहेत. ओके, म्हणून ज्या पर्सनचा ब्लड ग्रुप असेल बी त्या पर्सन मध्ये आरबीसीच्या सरफेसवर असणार आहे अँटीजन बी, परंतु प्लाझ्मा मध्ये असणार आहे अँटीबॉडी ए. मग हा जो पर्सन आहे ज्याचं ब्लड ग्रुप आहे बी, हा कोणाला ब्लड देऊ शकतो आणि कोणाकडून ब्लड घेऊ शकतो?
ज्या पर्सनचा ब्लड ग्रुप आहे बी, तो देणार ब्लड बी ब्लड ग्रुप असणाऱ्या दुसऱ्या पर्सनला, बी टू बी आपण त्या ब्लडला डोनेट करू शकतो. आणि हे ब्लड डोनेट करता येऊ शकतं दुसऱ्या पर्सनला ज्याचा ब्लड ग्रुप असतो ए बी. त्या पर्सनला सुद्धा हे जे ब्लड आहे तर हे ब्लड डोनेट करता येतं. ओके. आणि ज्या पर्सनचा ब्लड ग्रुप बी आहे तो पर्सन कोणाकडून ब्लड घेऊ शकतो? तो पर्सन ब्लड घेऊ शकतो ज्या पर्सनचा ब्लड ग्रुप बी आहे, किंवा तो ब्लड घेऊ शकतो ज्या पर्सनचं ब्लड ओ ब्लड ग्रुपचा असणार आहे. ओ घेताना तो 2 लोकांकडून घेतो, देतानाही तो 2 लोकांना त्याचं जे ब्लड आहे तर ते ब्लड डोनेट करू शकतो. ओके. तर अशा पद्धतीने हे 2 ब्लड ग्रुप झाले, प्युअर ब्लड ग्रुप आहेत, ए ब्लड ग्रुप आणि बी ब्लड ग्रुप. क्लिअर आपल्याला दिसतंय. चला त्याच्यानंतरचा ब्लड ग्रुप आपण बघूयात, ए बी ब्लड ग्रुप. ए बी. आता हा तिसऱ्या प्रकारचा एक ब्लड ग्रुप आपल्याला पाहायला मिळतो, ए बी. आता ए बी म्हणलं की ब्लड ग्रुप्स आर डिसाइडेड ऑन द बेसिस ऑफ प्रेझेन्स ऑफ अँटीबॉडी ऑन द सरफेस ऑफ आरबीसी. आरबीसीच्या सरफेसवर कुठल्या अँटीबॉडी आहेत त्याच्यावरून ब्लड ग्रुप डिसाइड केला जातो. मग आता ज्या पर्सनचं ब्लड ग्रुप ए बी असेल त्या पर्सनच्या आरबीसी वर कुठली अँटीजन प्रेझेंट असेल, बोथ ए अँड बी दोनही प्रकारचे अँटीजन जे आहेत तर ते प्रेझेंट असणार आहेत. आता ह्या पर्सनचा जिनोटाइप काय असेल? ज्या पर्सनचा ब्लड ग्रुप ए बी आहे त्या पर्सनचा जिनोटाइप फक्त एकच असतो, दॅट इज IAIB. दिस इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ कोडॉमिनन्स. हे कोडॉमिनन्सचं बेस्ट एक्झाम्पल आहे बिकॉज बोथ जीन्स आर डॉमिनंट. दोनही जीन्स कशा आहेत? दोनही जीन्स डॉमिनंट आहेत. डॉमिनंट आणि रेसेसिव्ह कॅरेक्टरचं एक एक्झाम्पल सांगतो, छान एक्झाम्पल आहे, आपलं घरगुती एक्झाम्पल एकदम. घरामध्ये डॉमिनन्सी कोणाची असते? ज्याची डॉमिनन्सी त्याच्याच मर्जीने काम होतात सगळे. समजा घरामध्ये डॉमिनन्सी आहे आईची. वडील ऑफिस मधून आलेत संध्याकाळी आणि आईने सांगितलं चला आज आपल्याला बाहेर जेवायला जायचंय, तर जावंच लागणार आहे. यांनी स्वयंपाक पण केलेला नसतो ना, मग सगळेजण बाहेर जेवायला जातात. एक्सप्रेस कोण झालं? आई एक्सप्रेस झाली. समजा घरामध्ये वडिलांची डॉमिनन्सी आहे, संध्याकाळी वडील आलेत ऑफिसवरून, बॅग ठेवली आणि म्हणले चला 6च्या पिक्चरला जायचं आपल्याला, तयार व्हा लवकर सगळे. आणि सगळेजण तयार झाले. सगळेजण तयार झाल्याच्या नंतर सगळेजण कुठे गेले? पिक्चरला गेले. कोण एक्सप्रेस झालं? वडील एक्सप्रेस झाले. डॉमिनन्सी कोणाची आहे? वडिलांची डॉमिनन्सी आहे. आणि जर दोघांची डॉमिनन्सी असेल तर दोघेही डॉमिनंट आहेत. वडील संध्याकाळी घरी आले, बॅग ठेवली, आई म्हणली जेवायला जायचं, वडील म्हणले पिक्चरला जायचं. दोघांचे भांडणं लागलेत. पोरं बिचारे पाहतायत आपण जेवायला जाणार का पिक्चरला जाणार, आहे की नाही? तर जर दोनही डॉमिनंट असतील तर थोडासा प्रॉब्लेम असतो, भांडणं होत राहतात. परंतु दोघही डॉमिनंट आहेत आणि समजदार असतील तर त्याला को डॉमिनन्स म्हणलं जातं. की आई म्हणले नाही नाही जेवायला जायचं, वडील म्हणले पिक्चरला जायचं, दोघांचे थोडा वेळ भांडणं चालले. एक लेकरू हुशार होतं, चंट होतं, त्याने वडिलांच्या आणि आईच्या कानात जाऊन सांगितलं आधी आपण पिक्चरला जाऊ, पिक्चर संपल्यावर जेवायला जाऊ. दोघांचं एक्सप्रेशन झालं ना, बोथ गेट एक्सप्रेस. आणि ज्यावेळेला दोघही एक्सप्रेस होतात त्याला आपण म्हणतो कोडॉमिनन्स. दॅट इज कॉल्ड ॲज कोडॉमिनन्स. तर हे एक्झाम्पल आहे कोडॉमिनन्स. हे दोघही डॉमिनंट आहेत. कोण एक्सप्रेस व्हायचं आणि कोण एक्सप्रेस नाही व्हायचं, दोघे एक्सप्रेस होणार आहेत. मग दोघांनी ठरवलं की ठीक आहे आपापले प्रोटीन आपण या ठिकाणी तयार करूयात. आणि दोघेही स्वतःचे जे प्रोटीन्स आहेत ते स्वतःचे प्रोटीन्स तयार करतात. IA स्वतः एक्सप्रेस होईल, ए अँटीजन सिंथसाइज होईल, IB स्वतः एक्सप्रेस होईल, बी अँटीजन तयार होईल. बोथ दीज अँटीजन्स आर मायग्रेटेड ऑन द सरफेस ऑफ RBC. So on the surface of RBC there is the presence of A antigen as well as there is the presence of B antigen. दोनही प्रकारचे अँटीजन जे आहेत तर ते आरबीसीच्या सरफेसवर प्रेझेंट असणार आहेत. आणि जर आरबीसीच्या सरफेसवर दोनही अँटीजन प्रेझेंट असतील तर त्याला आपण म्हणतो कोडॉमिनन्स. हे कोडॉमिनन्सचं बेस्ट एक्झाम्पल आहे. ओके. आता जर का आरबीसीच्या सरफेसवर ए अँटीजन आहे आणि बी अँटीजन आहे तर त्या पर्सनचा ब्लड ग्रुप कुठला झाला? ए बी. कारण की ब्लड ग्रुप कोणाच्या बेसिसवर डिसाइड करतो आपण? अँटीजन ऑन द सरफेस ऑफ आरबीसी, त्याच बेसिसवर ब्लड ग्रुप ठरणार आहे. जर एखाद्या पर्सनच्या आरबीसीवर दोनही अँटीजन प्रेझेंट असतील तर त्या पर्सनच्या प्लाझ्मामध्ये मी कुठली अँटीबॉडी ठेवू?
नाही, मला कुठलीच अँटीबॉडी ठेवता येत नाही. जर ए अँटीबॉडी ठेवली तर ए अँटीजन आहे, बी अँटीबॉडी ठेवली तर बी अँटीजन आहे. म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रकारची अँटीबॉडी त्या ठिकाणी ठेवा, क्लम्पिंग होणारच आहे, आरबीसी बस्ट होणारच आहे. मग नॅचरली ज्या पर्सनचा ब्लड ग्रुप ए बी असतो त्या पर्सनच्या प्लाझ्मामध्ये कुठल्याही प्रकारची अँटीबॉडी प्रेझेंट नसते. अँटीबॉडीज आर नील. कुठल्याही प्रकारची अँटीबॉडी जी आहे तर ती त्या पर्सनच्या ब्लड मध्ये प्रेझेंट नसणार आहे. ज्या पर्सनचा ब्लड ग्रुप ए बी असतो तो पर्सन ब्लड कोणाला डोनेट करू शकतो? तो फक्त ब्लड डोनेट करेल ज्या पर्सनचं ब्लड ग्रुप ए बी आहे त्याच पर्सनला. दुसऱ्याला ब्लड नाही देऊ शकत तो. कारण की मी जर ए बी ब्लड ग्रुप असणाऱ्या पर्सनच्या आरबीसी उचलल्या आणि ते द्याला त्या आरबीसी मी दिल्या समजा ए ब्लड ग्रुप असणाऱ्या पर्सनला, तर अँटीबॉडी बी आहे ना, रिएक्शन होईल. समजा ह्या आरबीसी उचलल्या आणि ज्या पर्सनचं ब्लड ग्रुप बी आहे त्या पर्सनला दिल्या, तर अँटीबॉडी ए आहे या ठिकाणी. म्हणजे तुम्ही कुठल्याही पर्सनला ह्याचं ब्लड द्या, क्लॉटिंग तर होणारच आहे. अँटीजन अँटीबॉडी रिएक्शन जी आहे तर ती होणारच आहे. ओके. परंतु दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की ह्या पर्सनचा प्लाझ्मा जो आहे ना, तर तो प्लाझ्मा मात्र नील असतो. प्लाझ्मा कसा आहे? नील असतो. म्हणून ज्या पर्सनचं ब्लड ग्रुप ए बी असतं ना, तो कोणाकडून ब्लड घेऊ शकतो? तो ब्लड घेऊ शकतो ज्या पर्सनचं ब्लड ग्रुप ए बी आहे त्या पर्सन कडून. तो ब्लड घेऊ शकतो ओ ब्लड ग्रुप असणाऱ्या पर्सन कडून. तो ब्लड घेऊ शकतो ज्या पर्सनचं ब्लड ग्रुप ए आहे त्या पर्सन कडून. आणि तो ब्लड घेऊ शकतो ज्या पर्सनचं ब्लड ग्रुप बी आहे त्या पर्सन कडून. ऑन द बेसिस ऑफ इट्स प्लाझ्मा, बिकॉज प्लाझ्मा इज नील. कारण की ह्या पर्सनचा प्लाझ्मा जो आहे तर तो प्लाझ्मा हा नील असतो. त्या कारणामुळे हा कोणाकडूनही ब्लड घेऊ शकतो. सो ब्लड ग्रुप ए बी पर्सन इज नोन ॲज युनिव्हर्सल रेसिपियंट. त्याला काय म्हणतात? त्याला युनिव्हर्सल रेसिपियंट म्हणलं जातं. आने दो कुछ भी, जो दे रहा है उससे हम लेते जाएंगे. किसी को परहेज नहीं है, किसी को नहीं नहीं बोलेंगे. हम सबकी तरफ से लेंगे. हमें सिर्फ लेना आता है, देना नहीं आता है. तर जो पर्सन ए बी ब्लड ग्रुपचा आहे वो सिर्फ लेता है, देता कुछ नाही. ओके. म्हणून घेण्याचं काम कोणाचं आहे? ए बी ब्लड ग्रुप वाल्या पर्सनचं. सो ही इज कॉल्ड ॲज अन युनिव्हर्सल रेसिपियंट ऑन द बेसिस ऑफ इट्स प्लाझ्मा. प्लाझ्माच्या बेसिसवर आपण त्याला ठरवतो युनिव्हर्सल रेसिपियंट. तो ब्लड घेऊ शकतो कोणाकडून. आता एकदम शेवटचा ब्लड ग्रुप आपण बघूयात, ओ ब्लड ग्रुप. ज्या पर्सनचा ब्लड ग्रुप ओ आहे त्या पर्सनचा हा फिनोटाइप आहे, दॅट इज ओ. जिनोटाइप काय असेल? जिनोटाइप एकच असणार आहे, IO. This isoagglutinin O, this is an wild type of gene. हा वाइल्ड टाइपचा जीन आहे जो मॅक्सिमम लोकांमध्ये प्रेझेंट असतो. अँड वी नो दॅट दिस IO जीन नेव्हर एक्सप्रेस इटसेल्फ. तो स्वतःला कधीही एक्सप्रेस करत नाही. कारण की त्याच्याकडून कुठल्याही प्रकारचं प्रोटीन सिंथसाइज होणार नाही. ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन नाही. म्हणून इथे प्रोटीन तयार होतो का? होणार नाही. आणि प्रोटीन जर तयार झाला नाही तर आरबीसीच्या सरफेसवर अँटीजन असेल का? नाही. सरफेस ऑफ आरबीसी इज क्लीन. आरबीसीचा सरफेस कसा असणार आहे? तर आरबीसीचा सरफेस आहे क्लीन नेचरचा.